ओके चल. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रतिभा सावंत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा जो टॉपिक आपण घेणार आहे तो आहे इंटरप्रिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन हे काय आहे? आपलं फंडामेंटल डॉक्युमेंट आहे, बेसिक लॉ आहे. तर त्या बेसिक लॉला धरून इतर लॉ बनवले जातात. आता कॉन्स्टिट्यूशनचा अर्थ लावताना वेगवेगळे प्रिन्सिपल्स वापरावे लागतात. आता कॉन्स्टिट्यूशनचा अर्थ हा कसा लागला पाहिजे? ब्रॉड आणि लिबरल मॅनरने लावला गेला पाहिजे. आता प्रिएम्बल, जे कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे प्रिएम्बल असतं ते काय आहे? त्याचं प्रस्तावनेत संपूर्ण कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय लिहिलेलं आहे त्याच्याबद्दलचा मतितार्थ त्याच्यात आहे. जर एखाद्या शब्दामध्ये ॲम्बिग्युटी येत असेल किंवा कन्फ्युजन क्रिएट होत असेल, कॉन्स्टिट्यूशनचे आपण प्रिन्सिपल्स बघतोय, तर तेव्हा प्रिएम्बलमध्ये जे सार दिलेलं आहे त्याला धरून तुम्हाला ते ॲम्बिग्युटी क्लिअर करावे लागेल किंवा जे पण तुमच्यात कन्फ्युजन क्रिएट होतं आहे तर ते तुम्हाला प्रिएम्बलचा आधार घेऊन त्याचा प्लेन मिनिंग घ्यावं लागेल. ओके. तर इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये लॉ मेकिंग पॉवर कोणाला दिलेली आहे? तर गव्हर्मेंटला दिली आहे. तर गव्हर्मेंट किती प्रकारचे आहेत? युनियन गव्हर्मेंट आणि स्टेट गव्हर्मेंट. आता युनियन गव्हर्मेंट म्हणजे काय? पार्लमेंट लॉ कोणासाठी बनवतं? तर सगळ्या सेंट्रल जे मेन अथॉरिटी आहे पार्लमेंट, सेंट्रल अथॉरिटी, सेंट्रल गव्हर्मेंट आहे की त्याचा लॉ संपूर्ण आपल्या भारतामध्ये लागतो, कारण इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारताला लागू आहे. तर आणि स्टेटचा जो आहे तर प्रत्येक स्टेट जे आहेत, जितके स्टेट्स आहेत त्या गव्हर्मेंटला त्या स्टेट रिगार्डिंग लॉज बनवता येतात. आता कोण लॉ बनवू शकतं? पार्लमेंटच का बनवू शकतं? तर कुठलाही माणूस आपण आता लॉ बनवू शकतो? नाही. का? तर आपण ॲथॉरिटी नाही आहे. तर जी सॉव्हर्जिन अथॉरिटी असते त्यालाच लॉ बनवण्याचे अधिकार आहेत. तर पार्लमेंट आहे तर सेंट्रल गव्हर्मेंट, तर त्याला तो अधिकार आहे की तुम्ही तो लॉ बनवू शकता. तसं स्टेट गव्हर्मेंट आहे तर स्टेट गव्हर्मेंटला अधिकार आहे की त्या स्टेटच्या रिलेटेडचे लॉ बनवा. आता हे स्टॅट्युटरी प्रोव्हिजन जर मिनिंगलेस असेल तर मिनिंगलेस केव्हा होते? तर त्या व्यक्तीला तो लॉ बनवायची ॲथॉरिटीज नसेल, तर अशा व्यक्तीने तो लॉ बनवला तर तो लॉ मिनिंगलेस होईल. ओके. हे पहिलं आहे. आता त्याच्यातल्या रिलेटेडचे आपण केस लॉज बघूया. हे झालं आपलं इंट्रो की इंटरप्रिटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. याच्या रिलेटेडचे आपण केस लॉज बघूया. आता गोपालचंद्र मिश्रा 1978 ही केस आहे. या केसमध्ये असा निकाल दिलेला आहे की सुप्रीम कोर्ट स्टेट हायकोर्ट जजेसना पॉवर देते की आधी दिलेलं रेकग्निशन म्हणजे काय? मान्यता. ते सुद्धा पहिल्यांदा दिलेलं रेकग्निशनसुद्धा नंतर कॅन्सल करता येते, असं सुप्रीम कोर्टाने हायकोर्ट जजेसना पॉवर दिलेली आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी आधी मान्यता द्यावी लागते. तर ती मान्यता दिलेली असेल परंतु नंतर त्यांना ती नको आहे, कॅन्सल करायचे, तरीसुद्धा सुप्रीम कोर्टाने हायकोर्ट जजेस जे आहेत त्यांना अशी पॉवर दिली आहे की आधी ॲक्सेप्ट केलेलं रेकग्निशनसुद्धा नंतर तुम्हाला कॅन्सल करता येते. आता सेकंड केस लॉ काय आहे? राजा रामपाल 2007ची केस आहे. या केसमध्ये असं दिलं आहे की आर्टिकल 105 कॉन्स्टिट्यूशन जर पार्लमेंटमध्ये एखाद्या मेंबरनी कंटेम्प्ट केला, म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्टाचा अवमान करणे किंवा पार्लमेंटचा अवमान केला, तर पार्लमेंटमध्ये त्या मेंबरला रिमूव्ह करण्याची पॉवर पार्लमेंटला दिलेली आहे. की समजा तुम्ही एखादी व्यक्ती तिथं दिलेले जे रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करत नाही आणि त्या पार्लमेंटचा अपमान झाला, कंटेम्प्ट केलेला आहे, तर त्याला रिमूव्ह करण्याची पॉवर पार्लमेंटला आहे. आता तिसरी केस आहे सलील सबलोक 2013ची. या केसमध्ये आर्टिकल 316 कॉन्स्टिट्यूशनचं आहे. स्टेट गव्हर्नरला स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचे मेंबर्स अपॉइंट करण्याची पॉवर दिलेली आहे. या केसमध्ये स्टेट गव्हर्नरला स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे MPSC, प्रत्येक आता महाराष्ट्राचं आहे म्हणून MPSC, ज्या ह्याच्यात असेल तर त्याप्रमाणे मध्य प्रदेश असेल तर MPPSC, उत्तर प्रदेश असेल तर UPSC, असं युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन त्या स्टेटची. तर स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचे मेंबर्स अपॉइंट करण्याची पॉवर स्टेट गव्हर्नरला दिलेली आहे. आता आपण वेगवेगळे प्रिन्सिपल्स बघणार आहे. याच्यामध्ये बरेच प्रिन्सिपल्स आहेत की त्याचा आधार घेऊन
इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं इंटरप्रिटेशन करता येतं. तर पहिलं प्रिन्सिपल आपण आता बघतोय, प्रिन्सिपल ऑफ पीथ आणि सबस्टन्स. पीथ म्हणजे काय, खरं स्वरूप, पीथ ट्रू नेचर, आणि सबस्टन्स म्हणजे काय, मोस्ट इम्पॉर्टंट किंवा एखाद्या गोष्टीचा महत्त्वाचा भाग, असं त्याच्यात सांगितलेलं आहे. व तर हे डॉक्ट्रिन कुठं वापरलं गेलं आहे, हे डॉक्ट्रिन जे आहे, डॉक्ट्रिन म्हणजेच प्रिन्सिपल, हे डॉक्ट्रिन कॅनडामध्ये वापरलं गेलं आहे. कॅनेडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये हे डॉक्ट्रिन वापरण्यात आलेलं आहे. आता त्याच्या आधी गव्हर्मेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 खाली स्वातंत्र्यपूर्वीच्या काळातसुद्धा पीथ अँड सबस्टन्स हे प्रिन्सिपल वापरण्यात आलं आहे. आता ह्याचं ॲप्लिकेबिलिटी कशी होते, हे डॉक्ट्रिन कधी ॲप्लिकेबल होतं, तर हे डॉक्ट्रिन जे आहे ते पार्लमेंटने बनवलेले लॉज आणि स्टेट लेजिस्लेचरने बनवलेले लॉज यामध्ये जर रेफ्युगन्सी असेल, इनकन्सिस्टन्सी असेल किंवा दोन्हींचे जे प्रोव्हिजन्स आहेत याच्यामध्ये विरोधाभास असेल, तेव्हा हे डॉक्ट्रिन वापरलं जातं पीथ आणि सबस्टन्सेस. म्हणजे हे डॉक्ट्रिन अशा केसेसमध्ये वापरलं जाते की ज्या वेळेला सेंट्रलने बनवलेला लॉज आणि स्टेट गव्हर्मेंटने बनवलेला लॉज यामध्ये इनकन्सिस्टन्सी असेल, की त्यात सातत्य नाही, वेगवेगळ्या प्रोव्हिजन्स आहेत, कुठला अप्लाय करायचा. याच्यातलं मेन रूल आणि मी सांगते की समजा स्टेटने पण लॉ बनवला आहे आणि सेंट्रलने पण लॉ बनवला आहे, तर मग आता काय, सेंट्रल गव्हर्मेंट ही अपर अथॉरिटी झाली, तर त्यांनी बनवलेला लॉ पूर्ण ह्याला वापरला जातो का, तर ती अपर अथॉरिटी, तर स्टेट गव्हर्मेंट ही लोअर अथॉरिटी, इन्फेरियर अथॉरिटीला अपर अथॉरिटीचा ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या फॉलो कराव्या लागतात. म्हणजे असं उलटं कधीच होत नाही की जसे आईवडिलांची ऑर्डर मुलांना पाळावी लागते, तसंच मुलांची ऑर्डर आईवडील पाळत नाहीत म्हणण्यापेक्षा ती अथॉरिटी नाही आहे. पण आता चांगले असतील तर पाळू शकतात, पण हा रूल ह्या गव्हर्मेंटच्या लॉमध्ये नाही. स्टेट गव्हर्मेंट ही अपर अथॉरिटी आहे आणि सेंट्रल गव्हर्मेंट ही अपर अथॉरिटी आणि स्टेट गव्हर्मेंट ही लोअर अथॉरिटी आहे. तर सेंट्रल गव्हर्मेंटने जे बनवलेले लॉज आहेत तेच स्टेट गव्हर्मेंटला फॉलो करावे लागतात. आणि हे पीथ आणि सबस्टन्स हे जे तुम्हाला प्रिन्सिपल आहे ते ह्या रेप्युगन्सी जर क्रिएट होत असेल सेंट्रलच्या लॉमध्ये आणि स्टेटच्या लॉमध्ये, तेव्हा हे वापरलं जातं. आता ह्याच्या रिलेटेडची इम्पॉर्टंट केस लॉ आपण बघूया. आता मी असे इथं मार्किंग केलेलं आहे की पीथ अँड सबस्टन्सची ही केस लॉ आहे, प्रफुल्ल वर्सेस बँक ऑफ कॉमर्स. ही केस आहे 1946ची. तर या केसमध्ये काय धरलेलं आहे, मनी लेंडिंग लॉ जो स्टेटने बनवलेला आहे. मनी लेंडिंग लॉ जो स्टेटला पॉवर आहे की त्या स्टेटपुरता मनी लेंडिंग लॉ बनवा. तर हा जो लॉमधली प्रोव्हिजन आहे ती प्रॉमिसरी नोटला अफेक्ट करते, म्हणून तो जो लॉ आहे तो नॉट इनव्हॅलिड नाही आहे, म्हणजेच व्हॅलिड आहे. तर असा ह्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की स्टेट गव्हर्मेंटने जो मनी लेंडिंग लॉ बनवला आहे तो प्रॉमिसरी नोटला एफेक्ट करत असला तर तो व्हॅलिड आहे. ओके, आता नेक्स्ट प्रिन्सिपल बघूया, प्रिन्सिपल ऑफ सेव्हरेबिलिटी. आता सेव्हरेबिलिटी म्हणजे काय, ह्या प्रिन्सिपलला हे सेपरेटेबिलिटी पण म्हटलं जातं. सेपरेटेबिलिटी म्हणजेच काय, सेव्हरेबल म्हणजे काय, सेपरेट म्हणजे वेगळं करणे. आता हे प्रिन्सिपल का वापरावं लागलं, यालाच आपण डॉक्ट्रिन ऑफ सेपरेटिबिलिटी पण म्हणू शकतो. हे डॉक्ट्रिन जे आहे ते फंडामेंटल राईट्ससाठी वापरलेले आहे की मेन आपले जे कॉन्स्टिट्यूशनने कशावर जास्त भर दिलेला आहे, फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईट्स म्हणजे आपले बेसिक राईट्स आहेत ॲज अ ह्युमन बीइंग, की ते सगळ्यांना मिळालेच पाहिजे. जर एखादा लॉ असा असेल की तो लॉ लोकांच्या फंडामेंटल राईट्सवरच गदा येत असेल तर तो लॉ व्हॅलिड होईल का, नाही होणार, म्हणजेच तो इनव्हॅलिड झाला. परंतु त्या लॉमुळे येणारी जी रिस्ट्रिक्शन्स आहेत ती जर बाजूला केली तर फंडामेंटल राईट्स त्याचे सेव्ह राहतील, प्रोटेक्ट राहतील. म्हणजेच जर ह्याचं प्रिन्सिपल असं आहे की तो जे रिस्ट्रिक्शन्स आहेत ते जर काढले गेले फंडामेंटल राईट्सच्या रिलेटेड असतील ते, तर तो लॉ परत व्हॅलिड झाला, असं ह्याच्यात प्रिन्सिपल आहे. तर क्लॉज 1 ऑफ आर्टिकल 30 कॉन्स्टिट्यूशन, जर एखादा लॉ फंडामेंटल राईटचे प्रोव्हिजन जर इनकन्सिस्ट असतील तर तो भाग व्हॉइड होतो, परंतु पूर्ण लॉ इनव्हॅलिड होत नाही. जर ती प्रोव्हिजन फंडामेंटलच्या अगेन्स्ट असेल तर ती प्रोव्हिजन ही इनकन्सिस्टंट असते. आता ह्याच्यात लिमिटेशन काय आहेत, तर व्हॅलिड आणि इनव्हॅलिड पार्ट मिक्स झालेला असेल, म्हणजे त्याचं लँग्वेज जे आहे
तर व्हॅलिड पार्ट पण आहे त्याच्यात एखाद्या लॉमध्ये आणि इनव्हॅलिड त्याच्यात मिक्स झालेला आहे, तर तो वेगळा करता येईल का? नाहीतर मग तो करता येणार नसेल तर तो पूर्णच भाग व्हॉइड झाला. परंतु जर एखाद्या त्या पार्टमधले 2-4 सेंटेन्स व्हॅलिड आहेत आणि एक छोटासा भाग त्याच्यात इनव्हॅलिड आहे, तर तो इनव्हॅलिड भाग कट करायचा, कॅन्सल करायचा आणि व्हॅलिड जो भाग आहे तोच फक्त त्याच्यात कंटिन्यू करायचा. म्हणजे काय झाला, उरलेला लॉ तो व्हॅलिड झाला. म्हणजे पूर्ण लॉ ह्या प्रॉब्लेममुळं व्हॉइड होत नाही. परंतु जर तो असं काही मिक्सिंग वाक्यामध्ये केलं आहे किंवा अशी प्रोव्हिजन एकमेकांच्या वाक्यामध्ये डिपेंड असेल तर तो भाग पूर्णच व्हॉइड होतो आणि तो रिमूव्ह करावा लागतो. आता ह्याचं जे आहे हे जे डॉक्ट्रिन वापरलं आहे, प्रिन्सिपल आहे, ते कुठं वापरलेलं आहे? डॉक्ट्रिन ऑफ सेव्हरेबिलिटी हे इंग्लंडमध्ये वापरलं आहे आणि ती केस लॉ आहे नॉर्डनफेल्ट वर्सेस मॅक्झिम नॉर्डनफेल्ट गन्स अँड ॲम्युनिशन कंपनी लिमिटेड, यामध्ये हे डॉक्ट्रिन वापरलेलं आहे. आता इम्पॉर्टंट जजमेंट आपण बघूया. A.K. गोपालन वर्सेस स्टेट ऑफ मद्रास 1950ची ही केस आहे. या केसमध्ये असं गृहीत धरलं आहे की सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये असं गृहीत धरलं आहे की जो पार्ट वादग्रस्त आहे किंवा फंडामेंटल राईट्सवर रिस्ट्रिक्शन्स आणतो आहे तर तो भाग व्हॉइड झाला. आणि जो बाकीचा भाग व्हॅलिड आहे की ज्या एखाद्या प्रोव्हिजनमुळं फंडामेंटल राईट्सवर गदा येत नाही, तर अशा वेळेला तो भाग व्हॅलिड झाला. आणि गदा येतो तो भाग काय झाला किंवा त्या फंडामेंटल राईट्सवर रिस्ट्रिक्शन्स येत आहेत तर असा भाग झाला इनव्हॅलिड, तर त्याला तो रिमूव्ह करायचा आणि बाकीचा व्हॅलिड भाग तसाच कंटिन्यू ठेवायचा आणि तो कायदा व्हॅलिड होऊन जाईल. आता दुसरी केस लॉ काय आहे? स्टेट ऑफ बॉम्बे वर्सेस FN बलसाराची केस आहे 1951ची. तर या केसमध्ये आपण बघतो आहे की सेक्शन 8 बॉम्बे प्रोव्हिजन ॲक्ट हे इनव्हॅलिड डिक्लेअर केलं आहे. सेक्शन 8 बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट ह्या डिक्लेअर केला आहे इनव्हॅलिड म्हणून. सुप्रीम कोर्टाने असे सांगितलं की जो पोर्शन इनव्हॅलिड आहे तो डिलीट करा आणि बाकीचा जो व्हॅलिड पार्ट आहे तो तसाच राहू द्या किंवा तो कंटिन्यू करा, सेव्ह करा. तर असे हे याच्यामध्ये ह्या 2 केस लॉज आहेत, प्रिन्सिपल ऑफ सेपरेबिलिटी आणि प्रीथ ऑफ सबस्टन्समध्ये ही केस आहे. आणि ह्या ज्या केसेस आहेत तर बेसिक आपण इंडियन कॉन्स्टिट्यूशनल इंटरप्रिटेशन करताना सुप्रीम कोर्टाने कसे निर्णय दिले याच्या रिलेटेडच्या 3 केसेस आहेत. तर अशा आज आपण काय बघितले? प्रीथ ऑफ सबस्टन्स आणि प्रिन्सिपल ऑफ सेव्हरेबिलिटी ही 2 प्रिन्सिपल बघितले. आता पुढच्या लेक्चरला आपण कलरेबल लेजिस्लेशन बघणार आहे, नंतर प्रिन्सिपल ऑफ इक्लिप्स बघणार आहे आणि टेरिटोरियल नेक्सस असे 3 प्रिन्सिपल्स आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहे. तर हे जे लेक्चर आहे तुम्हाला आवडलं असेल किंवा